सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड साठीचे राहिलेल्या पदांचे निकाल जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत। तर बघा काल रात्री जे आहे तर गट क या पदासाठीचे बऱ्याच काही जे संवर्ग आहेत पदं आहेत त्यांचे निकाल जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत। तर बघा मित्रांनो, या अगोदर 10 जे पदं होती त्या पदांसाठीचे निकाल जे आहेत आहारतज्ञ असेल, त्याचबरोबर इतरही 10 पदं होती त्या पदांचे निकाल लागले होते। त्याचबरोबर आता रात्री पण जे आहेत काही गट क या पदांचे निकाल लागलेले आहेत। आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे मित्रांनो, गट ड साठीचे जे तुमचे निकाल आहेत ते अजून काही लागलेले नाहीत। तर बघा यासाठी बघा गट ड साठी भरपूर जास्त अर्ज आलेले होते। याच्या जागा पण जवळपास गट डच्या 4000 इतक्या जागा जवळपास होत्या। त्यामुळे या प्रोसेसला थोडा उशीर होत आहे आणि नक्कीच पण याचे जे रिझल्ट आहेत ते नक्कीच आपल्या फेब्रुवारी महिन्याच्या एंडपर्यंत लागून जातील। जशी अपडेट येईल तसं तुम्हाला माहिती जी आहे मी लगेचच आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवर कळवणार आहे। आणि ह्या गट कच्या ज्या PDF असतील सर्व त्या पण तुम्हाला आपल्या यूट्यूब टेलिग्राम चॅनलवरती जे आहे त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तिथं जाऊन तुम्ही ह्या सर्व PDF डाउनलोड करू शकता। तर बघा ही माहिती तुम्हाला स्वतः पाहण्यासाठी काय करायचं आहे, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या वेबसाईटची लिंक दिलेली आहे। त्या वेबसाईट लिंकवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता आणि कोणकोणत्या पदाचे निकाल लागले ते तर आपण पाहणारच आहोत। आणि इथं तुम्हाला PDF डाउनलोड करता येणार आहेत जे तुम्ही पदासाठी अर्ज केला असेल। तर बघा कोणकोणत्या पदाचे जे निकाल आहेत रात्री लागलेले आहेत तर ते आपण पाहून घेऊया। तर बघा सर्व बाकीच्या पण अपडेट जे आहेत ते तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर दिल्या जातील। त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा इथं तुम्ही पाहू शकता रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी यांची पण निवड सूची जी आहे ती लागलेली आहे। त्याचबरोबर गट क संवर्गातील रक्तपेढी जे आहे ते नाशिक मंडळाचं इथं नागपूर मंडळाचं दिलं आहे। तर बघा ह्या पदांचं निकाल लागलेला आहे। त्याचबरोबर लातूर मंडळाचा पण लागलेला आहे, कोल्हापूर मंडळाचा पण लागलेला आहे। रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी या पदाचा औरंगाबाद, कोल्हापूर, अकोला असे तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला इथं पाहता येणार आहे। त्यानंतर बघा पुढचं पद आहे किरण सहाय्यक। या पदाचे पण रिझल्ट जे आहे अंतरिम निवड सूची म्हणजे तुमची डायरेक्ट निवड यादीच लागलेली आहे। तर हे आहे नाशिक मंडळ, इथं आहे अकोला मंडळ, ठाणे मंडळ, त्यानंतर खाली बघा ठाणे मंडळमध्ये औषध निर्माण अधिकारी हे एक पदाची निकाल जो आहे तो लागलेला आहे, अंतिम निवड सूची लागलेली आहे। तुम्हाला पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। तर त्यानंतर औषध निर्माण अधिकारी नाशिक मंडळ, नागपूर मंडळ, त्याबरोबर लातूर मंडळ सर्व रिझल्ट इथं तुम्हाला पाहता येतील। त्यानंतरचं नेक्स्ट पद पाहूया आपण। तर बघा इथं आपल्याला नेक्स्ट पद दिलं आहे वॉर्डन। तर वॉर्डन या पदाची पण निवड सूची लागलेली आहे। त्याचबरोबर नेक्स्ट बघा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचं पण लागलेलं आहे। त्याचबरोबर नेक्स्ट जे पद आहे ते कोणतं आहे तर EEG तंत्रज्ञ या पदाची पण अंतरिम निवड सूची लागलेली आहे। ठाणे मंडळ पुणे तुम्ही जिल्ह्यासाठी अर्ज केला असतील, जिथं अर्ज केले असतील तिथलं तुम्हाला इथं पाहता येणार आहे किंवा याच्या पूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जातील। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, लगेच तुम्ही तिथं जॉईन होऊ शकता। तर बघा ECG तंत्रज्ञ या पदाचं पण लागलेलं आहे। त्याचबरोबर दंतयांत्रिकी पदाची पण लागलेली आहे। तर इथं सर्व सुतार या पदाचं पण जो तुमचा रिझल्ट आहे तो लागलेला आहे। आणखी जी अपडेट असेल मित्रांनो सर्व तुम्हाला छोटे मोठे अपडेट जे आहेत त्या टेलिग्रामला मिळून जातील। रक्तपेढी वैज्ञानिक इतक्या साऱ्या पदांची जी अवैद्यकीय सहाय्यक यांची पण तुमची निवड सूची जी आहे ती लागलेली आहे आणि ती तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहू शकता। तर बघा ही PDF जी आहे तिथं तुम्ही पाहताय, पण ह्या डाउनलोड कशा करायच्या आहेत तुम्ही एकदा पाहायचं आहे। तर बघा इथं खाली तुम्हाला दस्तऐवज असं दिसत आहे, त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ही PDF तुमची डाउनलोड करता येणार आहे। तर बघा इथं किरण सहाय्यक या पदाची PDF आपण डाउनलोड करत आहोत। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची PDF निवड सूचीची यादी डाउनलोड करू शकता। तर बघा इथं किरण सहाय्यक या पदासाठी बघा सर्व माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे। तर बघा कट ऑफ पण इथं तुम्ही पाहू शकता 126 आहे। ओपनसाठीचा हा कट ऑफ आहे। इथं कास्ट दिलेली आहे, डेट ऑफ बर्थ, जेंडर, त्याचबरोबर कॅन्डिडेटचं फुल नेम पण दिलं आहे, रोल नंबर आणि ॲप्लिकेशन तुमचा नंबर पण इथं दिलेला आहे।
तर अशा प्रकारे आपण सर्वच्या सर्व PDF जे आहेत त्या डाउनलोड करू शकतो. इथं तुम्हाला दस्तऐवज यावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या पदासाठी जे निकाल आहे, तुमची अंतिम सूची तुम्हाला डाउनलोड करता येईल किंवा आपल्या टेलिग्रामला तर आपण अपलोड करणारच आहोत, तर तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. लिंक मी सर्व जे आहेत खाली दिलेले आहेत, तिथं तुम्ही चेक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.